नमस्कार. A1 सुग्रास रेसिपीमध्ये मी अमिता दत्ते आपणा सर्वांचं स्वागत करते. नवरात्र सुरू होत आहे आणि उपासाची भाजणी माझी तयार नाही आहे. मला ह्यावेळेस जरा उशीरच झाला करायला, म्हणून पटकीनी जशी होईल तशी उपासाची भाजणी तयार करायचं ठरवलं. यावेळेस मला मार्केटमध्ये अख्खे शेंगाडे मिळाले नाही. राजगिरा मिळत होता, परंतु तो घरी येऊन भाजून मग त्याच्या लाह्या करून मग त्याचं पीठ करायचं एवढा वेळही नव्हता. मग मी मात्र आयडिया केली. त्याच दुकानात शेंगाड्याचं पीठ मिळत होतं आणि राजगिऱ्याचं पीठही मिळत होतं. ते आणलं आणि घरी येऊन अशी गंमतशीर भाजणी तयार केली. आणि थालपीठं तर इतकी सुंदर झाली. दोन्ही प्रकारची थालपीठं केली. दोन्ही प्रकारची थालीपीठं बघण्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला समजेल. त्यासाठी मी 1 किलो साबुदाणा घेतलेला आहे. 600 ग्रॅम राजगिरा पीठ घेतलं आणि 400 ग्रॅम शिंगाडा पीठ घेतलं आणि 100 ग्रॅम जिरं घेतलं. हे अशी सगळी भाजणी तयार करताना अगदी सोपी वाटली आणि झालीही खूप सुंदर. पहिल्यांदा कढईमध्ये जिरं परतून घेत आहे. ते जरा असं गरम करून घ्यायचं. नंतर साबुदाणा छान भाजून घ्यायचा. अगदी रंग बदलू नका, पण भाजून मात्र घ्या. एक 5-7 मिनिटात हा साबुदाणा भाजून निघतो. नंतर त्याच कढईमध्ये गरम असतानाच शिंगाडा पीठ आणि राजगिरा पीठ 1 मिनिट गॅस चालू ठेवून भाजून घेतलं आणि नंतर गॅस बंद करून त्याच्यातच थोडा वेळ ठेवून दिलं. हे छान मिक्स करून घेतलं. आता तुम्ही म्हणाल की हिने साबुदाणा पीठ पण का नाही बरं विकत आणलं, परंतु घरात एकतर साबुदाणा भरपूर होताही आणि बाजारात साबुदाण्याचं पीठ मिळतं ते खूप असं बारीक मिळतं, अगदी फाईन पावडरसारखं मिळालं. मग ते मला नको होतं. आता हे राजगिरा पीठ आणि शिंगाडा पीठ, साबुदाणा आणि जिरे हे गार झालेलं आहे, म्हणून मी आता मिक्सरमधून हे साबुदाणा आणि जिरं हे थोडंसं रवाळ पीठ करून घेतलेलं आहे. हे मला 3 बॅचमध्ये करून घ्यावं लागलेलं आहे आणि मग ते चांगलं एकत्र करणार आहे. थालीपीठ खुसखुशीत आणि छान असं कुटकुटीत होण्यासाठी मला थोडंसं रवाळ असं साबुदाण्याचं पीठ पाहिजे होतं. अशी चांगली रवाळ भाजणी झालेली आहे. ती आता एका एअरटाईट डब्यामध्ये ठेवत आहे. आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा ती घ्यायची आणि थालीपीठं करायची. या भाजणीचा वासही खूप छान येत आहे. अशी भाजणी करून बघा. घरच्या घरी छान अशी इन्स्टंट भाजणी झाल्यासारखी झालेली आहे. आता मी तुम्हाला ह्याच भाजणीची थालीपीठं करून दाखवणार आहे. तोपर्यंत तुम्ही A1 सुग्रास रेसिपीला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करा. आणि शेजारील बेल आयकॉनचं बटन दाबायला मात्र विसरू नका. एका तव्याला असं छानसं तूप लावून घेतलं. नंतर एका थाळीमध्ये 4 चमचे दाण्याचं कूट, थोडी कोथिंबीर, अंदाजानुसार मीठ, थोडंसं तिखट, जिरे आणि 2 बारीक चिरलेल्या मिरच्या असं घेतलेलं आहे. 2 डाव भाजणीचे पीठ घेतलेलं आहे. हे मेजरिंग कपनुसार 1 कप आहे. त्यामध्ये हे सर्व दाण्याचं कूट, मीठ, तिखट, जिरे आणि कोथिंबीर, मिरची हे मिक्स करून घेत आहे. छान मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे. एकदम पाणी म्हणाल तर साधारण 1 कप लागतं,
परंतु साबुदाणा हळूहळू भिजत जातो, तसतसं पाणी घातलेलं बरं. जसजसा साबुदाणा घट्ट भिजत जाईल तसतसं पाणी ॲडजस्ट केलं तर बरोबर तुम्हाला पाण्याचा अंदाज येईल. नंतर थोडंसं 2 ते 4 चमचे पाणी मिक्स करून तो गोळा एक 10 मिनटं भिजवून बाजूला ठेवायचा. आता मी ह्या गोळ्याचे 2 भाग केलेले आहेत. एक भाग आता छान असा बॉल तयार केल्यासारखा करून घ्यायचा आणि आपण जे तूप लावलेला तवा आहे त्याच्यावर पसरून घ्यायचं. थोडंसं असं पाण्याचा हात लावून पसरलं ना तर थालीपीठ पटपट पसरलं जातं. अशा प्रकारे हे थालीपीठ लावून झालेलं आहे. त्याला अशी मध्ये होल पाडायची, त्यामध्ये अगदी थेंब थेंब असं तूप सोडायचं, म्हणजे थालीपीठ तव्यापासून वेगळं व्हायला मदत होते. आता हे थालीपीठ पहिल्यांदा 1 मिनटं असं हाय फ्लेमवरती तवा तापेपर्यंत ठेवायचं आणि नंतर मात्र गॅसची फ्लेम लो करायची आणि एक 3 मिनटं ते 4 मिनटं झाकण ठेवून असं भाजून घ्यायचं. छान भाजून झाल्यानंतर आपोआपच हे थालीपीठ तव्यापासून वेगळं होतं आणि मग ते उलटायचं. उलटूनही चांगलं 2 ते 3 मिनटं छान असं खरपूस भाजून घ्यायचं. हे छान खुसखुशीत थालीपीठ तयार झालेलं आहे. असंच दुसऱ्या प्रकारचं थालीपीठ म्हणजेच बटाटा घालून थालीपीठ करते आहे. बटाटा हा तुम्ही उकडलेला घ्या किंवा कच्चा घ्या, दोन्ही थालीपीठं छान होतात. ही थालीपीठं थोडीशी मऊसर होतात. काही ना कुटकुटीत थालीपीठ आवडत नाही, मऊसर थालीपीठ आवडतं. त्यामुळं हे असे थालीपीठ केलं ना तेही सुंदर होतं. म्हणून मी म्हणले ना तुम्हाला 2 प्रकारची थालीपीठं याच्यात करता येतात. आता पहिला जो एक गोळा आपण तयार ठेवलेला होता त्यामध्ये मी हा बटाटा मिक्स केलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे, कारण बटाट्याच्या अंदाजानुसार थोडं मीठ घालणं गरजेचं होतं. तेही थालीपीठ असं छान झाकण ठेवून भाजून घेतलेलं आहे. हे बघा किती छान झालेलं आहे थालीपीठ. अशीच दोन्ही थालीपीठं तयार झालेली आहेत. तुम्हाला पाहिजे ती थालीपीठं तुम्ही करा. खूपच सुंदर होतात ही थालीपीठं. आता ही थालीपीठं मी सर्व करत आहे. काकडीची कोशिंबीर किंवा नुसतं दही हे ह्या थालीपीठाबरोबर खूप छान लागतं. हे बघा. चला तर मग आता तुम्ही पण अशा प्रकारची थालीपीठ करायला घ्या. बाय.